महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. हा संशय व्यक्त करताना धक्कादायक कारणे आणि माहितीबाबत खुलासे व्यक्त केले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची देखील मागणी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केली असल्याने सर्वांच्याच मनात संशय निर्माण झाला आहे. यामुळे आज लोणी भापकर गाव कडकडीत बंद ठेवले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपाताचा संशय असल्या कारणाने याचा तपास व्हावा, यासाठी लोणी भापकर गावातील ग्रामपंचायतीमध्ये सर्वानुमते ठराव करून यासंबंधीचे पत्र पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. त्यानुसार संपूर्ण लोणी भापकर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. अजितदादांच्या निधनाबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि उपस्थित झालेल्या कारणांमुळे त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय असल्यामुळे विमान अपघाताच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गावाच्या वतीने करण्यात आली आहे. लोणी भापकर गावातील संघटना, व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, गावकरी हे सर्व या बंदामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अजितदादांच्या जाण्याने बारामती पोरकी झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरी लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोणी भापकरकरांच्या वतीने करण्यात आली आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.